येडेश्वरी देवी ही महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धास्थान असलेली देवी असून तिचं प्रसिद्ध मंदिर येडेश्वरी देवी मंदिर हे धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरात डोंगर रांगांमध्ये वसलेलं आहे. बालाघाट पर्वत रांगेत वसलेलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं आहे. ही देवी शक्तीचं रूप मानली जाते. येडेश्वरी देवी अनेकांचं कुलदैवत आहे. ही श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणूनही ओळखली जाते. येडेश्वरी नावामागेही काही कथा सांगितल्या जातात. काही कथांनुसार देवीने राक्षसांचा नाश करण्यासाठी वेगळं आणि गूढ रूप धारण केलं होतं. तिच्या त्या अद्भुत आणि अनाकलनीय रूपामुळे लोकांनी तिला येडाई किंवा येडेश्वरी म्हणण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही भक्त प्रेमाने तिला येडाई देवी असं संबोधतात. तर याचा संबंध हा रामायणाशी देखील आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासात निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचं रूप धारण करून त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला वेडी आहेस असं म्हटलं. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली आणि येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका देखील या देवी संदर्भात सांगितली जाते. येडेश्वरी देवीचं मंदिर निसर्गरम्य वातावरणात असून भक्तांना येथे शांत आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. मंदिर परिसर डोंगर, झाडे आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेला असल्यामुळे धार्मिकतेसोबतच पर्यटन दृष्ट्याही हे स्थान फार महत्वाचं मानलं जातं. चैत्र महिना आणि श्रावण पौर्णिमेला येथे विशेष यात्रा भरते, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. श्रावणी पौर्णिमेला येडेश्वरी यात्रेत सुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. एरवी 12 महिने काळेभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येतात चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून इथली मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्यांच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्यानं रंगवलं जातं. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रीतही या देवीचा उत्सव पाहायला मिळतो. दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात हा साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक आणि इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या देवीला नारळ, फुले, साडी आणि ओटी अर्पण करण्याची परंपरा आहे. अनेक भक्त नवस बोलतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावरती देवीची भेट घेऊन तिची यथायोग्य पूजा करतात.